पद्धतीने आहे की आता ह्याच्यानंतरच्या गोष्टी मी सांगेनच, पण त्याच्या आधी जो आता रिसेंटली 18 डिसेंबर पर्यंत डिपार्टमेंटच्या डोक्यामध्ये किंवा एक्झामच्या बाबतीत सीपी मुंबईच्या लेखी परीक्षे बाबतीत जी काय 5 तारीख होती, 5 जानेवारी, 11 जानेवारी आणि 12 जानेवारी ह्या तारखा त्यांनी फिक्स केलेल्या आहेत. आता याच्या पुढे काय होणार, मुलांच्या मध्ये वातावरण झालं वेगळं भीतीचं. तर 5 तारीख 100% तिथे होऊ शकते का? 11 12 तारीख तर काही विषय नाही, कारण की पूर्ण दिवसाचं नियोजन त्यांचं आहे. 11 तारखेला पूर्ण दिवसभर त्यांनी शाळा कॉलेज मागितलेले आहे. 12 तारखेला सुद्धा पूर्ण दिवसभर त्यांनी शाळा कॉलेज मागितलेले आहे. आता 7 दिवस पाठीमागे आलेत 5 तारीख. आता अशा पद्धतीने की ह्या सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेला कोणकोणते अडथळे आहेत. पहिली गोष्ट की एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम त्या दिवशी आहे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, सेंट्रलच्या ज्या काही एक्झाम आहेत, मग टीसीएस घेते, आयबीपीएस घेते, सरळ सेवा सारख्या, त्या सुद्धा त्याच दिवशी आहे. काही फेज 1 आहे, फेज 2 पण आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक्झाम सुद्धा त्याच पद्धतीने आहेत. पाठीमागे सुद्धा बीएमसीची एक्झाम झाल्या त्याच पद्धतीने त्यावेळी रेल्वेची एसआय सुद्धा एक्झाम होती. त्यामुळं मला काही मुलांचे प्रश्न होते की सर एक्झाम पुढे मागे होतील का? तर बघा, सेंट्रलवाले कुणाचे ऐकत नाहीत. पहिली गोष्ट, सेंट्रलवाले कुणाचे ऐकत नाहीत आणि बीएमसीनं सुद्धा आकडे कमी होते, म्हणजे एका दिवशी 2 पेपर असलेल्या मुलांचे आकडेच कमी होते. त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने विचार केलेला नाहीये आणि कोणत्याही पद्धतीने आम्ही डेट चेंज करून देणार नाही म्हणून सांगितलं आहे. आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची, आता एमपीएससी असेल तर महाराष्ट्रात मधलीच एक एक्झाम आहे आणि त्याच पद्धतीने पोलीस भरती असेल तर महाराष्ट्रातलीच एक्झाम आहे. आता हा जो प्रश्न आहे 5 तारखेचा, हा प्रश्न कशात जाणार आहे तर राज्य शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे. म्हणजे हे जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्याकडे हा विषय जाणार आणि मग जे हे गोष्टी सांगतील, जे मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे प्रमुख असतील, ह्या जे गोष्टी सांगतील त्याच गोष्टी आता पुढे होणार, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे 5 तारखेला पेपर होणार का, तर त्यांनी कोणत्याही पद्धतीने विचार करायला नाही. अजून सुद्धा त्यांना माहित पण नाही की एमपीएससीची एक्झाम आहे, ह्या दिवशी एमपीएससीची एक्झाम आहे हे त्यांना सुद्धा माहित नाही. आणि असतं तर मग 5 तारीख त्यांनी विचार सुद्धा केला नसता. सो हे आउट झाल्यानंतर हजारो लोक त्यांना सांगतील की असं आहे, असं आहे, असं आहे, मग त्याच्यावरती विचार